शिक्षकांना जुनी पेन्शन मिळावी आणि शाळांना अनुदान मिळावं या मागणीसाठी शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षक आमदारांचं या ठिकाणी सभागृहाच्या परिसरामध्ये विधानभवन परिसरामध्ये आंदोलन या ठिकाणी बघू शकतो। धरणे आंदोलन शिक्षकांना जुनी पेन्शन मिळायला पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। मागणी एकच आहे की शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करावी। महाराष्ट्रभर त्यासाठी आंदोलनं झाली होती आणि आता विधानभवन परिसरामध्ये शिक्षकांचा आवाज म्हणून लढणारे आमदार विक्रम काळे आणि इतर नेते जे आहे ते या ठिकाणी करतात। सर काय मागणी आहे? जुनी पेन्शन मिळाली पाहिजे कर्मचाऱ्याला 1 नोव्हेंबर 5च्या पूर्वीच्या आणखी नंतरचे शिक्षक प्रतिनिधी या नात्याने मी सरकारला विनंती करत आहे। पेन्शन ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। सर्व्हिस सुटल्यानंतर शिक्षकांना कोणत्या प्रकारचा आधार नसतो, त्यामुळे आयुष्यभर त्यांनी ज्ञानदानाचं काम केलेलं असतं, म्हणून सरकारने बऱ्याचशा विभागाला पेन्शन दिलेली। तशी राहिलेले थोडे शिक्षक राहिले त्यांना सुद्धा जुनी पेन्शन चालू करा याच्यासाठी सातत्याने मागणी करत आहे आणि ह्या अधिवेशनमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडलेला आहे। सरकारने पेन्शन दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आपण बघू शकतो या ठिकाणी हे सगळे शिक्षक आमदार जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षाचे एकत्र आलेले आहे आणि शिक्षकांना जुनी पेन्शन मिळायला पाहिजे। टीएटी पात्रता परीक्षा लागू नव्हती च्या विरोधात जे आंदोलन झालं त्यातून शिक्षकांना सुटका मिळावी, सूट मिळावी यासाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।